मणेराजुरीतील सराफी दुकान फोडून 2 किलो 734 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने लंपास करून पोबारा करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून 6,92,080 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. राहुल दादासाहेब जमदाडे, वय वर्ष 29, राहणार रामलिंग प्रशालेच्या नजीक मणेराजुरी, तालुका तासगाव असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची हकीकत अशी की मणेराजुरी येथील राहुल विलास कदम, राहणार कुमठे, तालुका तासगाव यांचे सराफी दुकान दिनांक 8 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने फोडून आतील चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकातील पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडकर आणि सुनील जाधव यांना यशवंतनगर येथे वसंतदादा कारखान्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील वतनभाऊ पाटील बाल उद्यानाजवळ एक जण चोरीचे दागिने घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. काही वेळाने दुचाकीवरून एक जण बाल उद्यान परिसरात खांद्याला सॅक अडकवून येऊन थांबला. कर्मचाऱ्यांनी चपळाईने त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये 6,32,030 रुपयांचे चांदीचे दागिने मिळून आले. पोलीस चौकशी संशयिताने मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात काही दिवसांपूर्वी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतील दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. सदर तपास तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मणेराजुरी.